दर दिवशी आपली ही कारवाई आपण अग्रेसिव्हली अजून करतोय. शशिकांत शिंदे. महोदय, प्रवीण दरेकरने एक फार महत्त्वाचा विषय इथं आणलेला आहे. खरं म्हटलं तर मला 2-3 प्रश्न विचारायचे आहेत की पोलीस यंत्रणेचं काम, सरकारचं काम हे सरकारने करायचं असतं का दुसरी कोणी लोक करतात? कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाला? त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला करायला पाहिजे. पण तिथे जाऊन राजकीय दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने सध्याचं वातावरण खराब होत आहे, मला वाटतं की आता त्यांचा सुद्धा पोलीस डिपार्टमेंटवर विश्वास राहिला का नाही हा प्रश्न निर्माण होतो. सभापती महोदय, मगाशी प्रवीण दरेकरांनी सांगितलं पश्चिम बंगालमधून येऊ किंवा बांगलादेशमधून येऊ, आमची बॉर्डर, आमची सुरक्षा, आमची यंत्रणा काय करते हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. मग आपण कॉम्बिंग ऑपरेशन करतो. बरेच बांगलादेशी आपण परत पाठवले. ते बांगलादेशी परत पाठवल्यानंतर ते बांगलादेशी पाठवण्यासाठी पोलीस यंत्रणेकडं एका बांगलादेशीच्या मागं जो खर्च लागतो तो खर्च त्या पोलीस स्टेशनला देण्याची तुमच्याकडे तरतूद आहे का? ते कुठून तरी पैसे गोळा करतात आणि तिथून ते बांगलादेशी परत पाठवतात. जर सरकारच त्याच्या एका बांगलादेशीला परत पाठवण्यासाठी जो खर्च होतो त्याची तरतूद करण्यासाठी जर सरकार त्याची यंत्रणा करत नसेल, पोलीस यंत्रणा त्याची वापर करत नसेल, तर बांगलादेशीला पोलीस कुठून पकडून आणणार आणि स्वतःच्या खिशातून कधी पाठवणार? त्यामुळे माझी विनंती आहे की फक्त फार्स दाखवू नका. प्रवीणजी, आपण मुद्दा मांडला, जे इनलिगली व्यवसाय आहेत ना, रस्त्यावरचे, फुटपाथचे, हे राजकीय आशीर्वादाशिवाय, प्रशासनाच्या शिवाय होत नसतात. आपल्या माणसाने एखादा कुठला धंदा केला की लगेच त्याच्या बुलडोझर येतो. पण बाहेरच्या लोकांना, मी बाजार समितीचं उदाहरण देईन, राज्याची बाजार समिती आहे, पण बोरवली आणि या परिसरामध्ये, भाईंदर परिसरामध्ये जी अवैधपणामध्ये बाजार समिती उभी राहिली किंवा व्यवसाय उभा राहतो, काही लोक, राजकीय पक्ष ह्याला पाठबळ देतं, मग लोकप्रतिनिधी असो कोणी असो, ते पाठबळ दिल्यानंतर त्या प्रधानमंत्री आले, त्यांना माहिती आहे की बहिणा भाईंदर वगैरे या परिसरामध्ये अवैध प्रमाणाची बाजारपेठ उभी केली. आणि कोण आहे महाराष्ट्रातला? कोण नाही, तर 7 पिढ्या महाराष्ट्रातले काम करणारे जे व्यापारी आहेत ना, ते आता देशोधडीला लागलेले. पण हे बांगलादेश आणि बाकीचे जे रस्त्यावर, त्यांचं एक रॅकेट आहे. विकत घेताना ते आपला माणूस कोणाला विकतो, पण ते ठरवतात की विकत घेताना त्या माणसाकडूनच खरेदी करायची. त्याच्यावर ना महानगरपालिका कारवाई करत, ना पोलीस यंत्रणा कारवाई करत, कारण इथे सगळीकडे हप्ता चालू असतो महानगरपालिकेला वगैरे. उगीच ही चर्चा त्यांनी आणली. पण तुम्ही जर कार्य करण्यासाठी जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा कठोरतेने वागवली, त्यांना उत्पन्न बंद झालं, कोण इथे येणार आहे? परंतु आपण सर्वजण त्याला आशीर्वाद देतो, मतासाठी देतो, राजकीय याच्यासाठी देतो किंवा वेगळ्या हेतूसाठी देतो. पहिली ही पोकरलेली यंत्रणा तुम्ही बंद करणार का? मग प्रशासनावर तुम्ही आपण जो ताशेरे ओढू. यासाठी एक प्लॅनिंग ऑपरेशन करावं लागेल. अमित शहांचं तुम्ही नाव घेतलं, केंद्रीय मंत्री म्हणून अमित शहानी त्या ठिकाणी निर्णय घेतला, बांगलादेशी शोधून काढायचे, रोहिंग्या शोधून काढायचे. माझं म्हणणं आहे की राजकारणापुरता त्याचा वापर होऊ नये. आणि मला वाटतं की आपण या संदर्भामध्ये प्लॅनिंग म्हणून सगळे डिपार्टमेंट, फक्त गृह खात्याचं काम नाही, हे महानगरपालिकेचं पण काम आहे, हे जे परवानगी देतात त्या महसूल विभागाचं काम आहे, त्यानंतर त्या ठिकाणी असल्या गृह खात्याचं काम आहे. आणि या सर्व गोष्टीच्या माध्यमातून एक प्लॅनिंग आराखडा तुम्ही त्या ठिकाणी घेणार का? मला वाटतं मुंबईच्या महापौर आहेत, त्यांनी बसल्या बसल्या लगेच निर्णय घेऊन टाकला. हे महानगरपालिकेच्या विकासाचा अजेंडा बाजूला राहिला. त्यांनी सांगलं बांगलादेशी जे आहेत त्यांना पहिलं मी बाहेर काढणार आहे. त्यांना अधिकार आहे का? नाही, उदाहरण आहे, मी सांगतो, अधिकार कोणी वापरायचा हे सांगतो. असं काय कोणी सांगेल? त्यांनी असा विषय घेतला की मी यांना बाहेर काढणार. पहिला माझा उद्देश असा आहे की महानगरपालिकेच्या महापौरांनी जाहीर केल्यानंतर महानगरपालिकेच्या यंत्रणेला वापरून जे इनलिगल, ज्याचा उल्लेख तुम्ही केला, जे इनलिगल तिथे राहत आहेत त्या लोकांवर बुलडोझर फिरवण्याची ताकद तुम्ही दाखवणार आहात का? आणि ते दाखवत असताना प्लॅनिंग आराखडा म्हणून आम्ही पण तुम्हाला देतो, कुठे अवैध धंदे चाललेले आहेत, कोण कशाप्रमाणे एखाद्याशी व्यवसाय करतोय, या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये तुम्ही कारवाई करणार का? आणि पोलीस यंत्रणेला तुम्ही जेवढे आपण पकडू त्यासाठी वेगळा निधी गृह खात्याकडून उपलब्ध करून देणार आहात का? मंत्री महोदय. सभापती महोदय,
शेवटच्या प्रश्नाचं उत्तर अगोदर देतो. आपण जे खर्चाच्या बाबतीमध्ये आपण जे इथे उल्लेख केलात की अवैधरित्या नाही, ते डिपेंड करतं. शेवटी आपण त्यांना कुठे ठेवतो. डिटेन्शन सेंटर्स आपण आता टेम्पररी जे आपण उभे केलेले आहेत, नक्की डिटेन्शन सेंटरची आजपर्यंत अडचण होती. आपले डिटेन्शन सेंटरच्या जागेच्या प्रश्नाच्या अभावी जवळपास 3-3.5 वर्ष हा प्रश्न रखडला होता. परंतु सभापतीमध्ये या प्रश्नाच्या निमित्ताने एक माहिती जरूर देईन की आता आपण 20 कोटीचा निधी हा आपण महाराष्ट्रामधलं पहिलं डिटेन्शन सेंटर उभं करण्याकरता माननीय मुख्यमंत्री मोदींनी मंजूर केलेलं आहे. त्याचं टेंडर झालेलं आहे आणि त्याची वर्क ऑर्डर देखील झालेली आहे. आता पुढच्या नाही, डिटेन्शन सेंटरच्या बांधकामासाठी त्याचं, कारण शेवटी हा डिटेन्शन सेंटर म्हणजे आणि मुळात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण कदाचित ते आपल्या लक्षात आलं नाही की आजपर्यंत काय होत होतं. आपण त्याच्यावर गुन्हे दाखल करत होतो, यांच्यावरती केसेस चालत होत्या आणि कन्व्हिक्शन झाल्यानंतर आपण ह्यांना डिपोर्ट करत होतो. परंतु आता केंद्र शासनाचा परिपत्रक आलेलं आहे. आता यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नाही. आता मागच्या मे मध्येच हे आलेलं आहे आणि त्यानंतर आपण जर का आपले पुरावे सापडले की हे बांगलादेशी आहेत तर गुन्हा दाखल न करता ह्यांना BSFच्या आपण ताब्यात देतो आणि BSF त्याच्यावरती पुढे कारवाई करते. एकंदरीत आता आपला त्या अनुषंगाने म्हणून आता अर्थात आपला खर्च वाचला. डायरेक्ट बांगलादेशी म्हणून त्यांच्यावरती जेव्हा आपलं शिक्कामोर्तब करतो किंवा आपल्याला जेव्हा खात्री होते की हा बांगलादेशी, आपण डायरेक्ट BSFला आपण संपर्क करतो आणि त्यांच्याकडे आपण त्यांच्या ताब्यामध्ये आपण त्यांना देतो. नाही, गृहविभाग करते ना खर्च. ह्याच्यामध्ये जो काही प्रवासाचा खर्च आहे तो गृहविभाग ऑलरेडी करते. आपण नाही, आपण ह्यामध्ये सभापतीमध्ये कारवाई करत असताना आपण काय एकेकाला घेऊन जात नाही. ज्यावेळेस आता मुंबईमध्ये आता ह्या वर्षामध्ये जवळपास 1000 पेक्षाही जास्त जणांना आपण इथे डिपोर्ट केलेलं आहे. तर आपण 100-150 जास्त ग्रुप्स आपण त्यांना बसेस करून आपण त्यांना जे काही सुरक्षा आवश्यक आहे त्या दृष्टीने आपण त्यांना पाठवतोय. गृहविभागाकडे तशी कुठली पैशाची निधीची अडचण नाही. आपण त्याच्यामध्ये आपण जो काही आवश्यक खर्च तो आपण करतोय. आणि म्हणून अध्यक्षमध्ये दुसरा त्यांचा जो प्रश्न होता की शेवटी हा प्रश्न जो आहे, कारवाई कोणी करावी, कायदा कोणी हातात घ्यावा, हे फक्त पोलिसांचंच काम आहे, दुसरं कोणी करू नये. तर माझी अध्यक्ष महोदय सभापती माझी विनंती असेल की शेवटी आपल्या शेजारी राहणारा जर का बांगलादेशी आहे असं जर का तुम्हाला संशय आला तर त्यांनी माहिती देऊ नये. पोलीस स्टेशनला त्यांनी दिली पाहिजे ना. जर का मला अशी कुठली माहिती समजली की एखाद्या माझ्या महाराष्ट्रामधल्या मुंबईमधल्या एखाद्या वस्तीमध्ये जर का आपणच माहिती देत आहे, आपण आता म्हटलं असं सभागृहामध्ये की या अशा ठिकाणी जिथे अवैधरित्या जिथे फेरीवाले हे बांगलादेशी आहेत, तुम्ही इन्फॉर्मेशनच देताय ना. मग अशी इन्फॉर्मेशन देणं चुकीचं काय? बस मग तेवढीच मागणी आहे. आजपर्यंत सभापती महोदय जर का कोणी इन्फॉर्मेशन देत असेल त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण कारवाई करतोय. ती इन्फॉर्मेशन महाराष्ट्रामधला कोणी नागरिक देऊ शकतो, भारतामधला कोणी नागरिक देऊ शकतो, त्याला कुठलं बंधन नाही. आणि विविध मार्गाने जे काही इन्फॉर्मेशन येतात आम्ही त्याच्यावरती कारवाई करतोय आणि कुठली कारवाई ही सूडबुद्धीने नाही. तिसरा प्रश्न आपला जो होता की आज फेरीवाले असतील किंवा मी या निमित्ताने अजून एक माहिती मी सांगेन की आपण जे बांगलादेशी आपण पकडतोय, बहुतांश आपलं एक आढळलं की कन्स्ट्रक्शन साईटवरती लेबर्स हे मोठ्या प्रमाणामध्ये हे बांगलादेशी आपल्याला आढळले. आणि मग आपण एक SOP तयार केली आणि जेवढे जे काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील किंवा प्रायव्हेट असतील, कॉन्ट्रॅक्टरने कंपल्सरी त्यांच्या साईटवरती जे काही लेबर्स आहेत त्यांची सगळी इन्फॉर्मेशन ही त्या जे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काम चालू आहे त्यांनी तिकडे प्रत्येकाचे फॉर्म भरून द्यायचे, त्यांचे डॉक्युमेंट सबमिट करायचे, आपण कंपल्शन घातलं त्यांच्यावरती. आणि जर का तिथल्या कॉन्ट्रॅक्टरनी माहिती दिली नाही तर कॉन्ट्रॅक्टरवरती पण गुन्हे दाखल आपण करतोय आणि त्याबाबतीत देखील आपण कारवाई केलेली आहे. तर ह्याचा परिणाम असा झाला, जी विशेष मोहीम राबवत असताना आता मात्र अवैधरित्या लेबर्स कन्स्ट्रक्शन साईटवरती आता आपल्या आढळला जवळपास 60-70% पेक्षा आता ते प्रमाण आता कमी झालेलं आहे. परंतु जो फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, आजच किंबहुना ह्या लक्षवेधीची ब्रीफिंग घेत असताना देखील मी महानगरपालिकेला सूचना केलेल्या आहेत की आता देखील महानगरपालिकेने एक विशेष मोहीम घेतलेली आहे की हॉकर्स जे काही अनधिकृत हॉकर्स आहेत त्यांच्यावरती आपण ज्या कारवाई करतोय, या कारवाया करत असताना आपण संयुक्त कारवाई पोलिसांसोबत करतोय. म्हणजे महानगरपालिका आणि पोलीस विभाग असे एकत्र येऊन ह्या कारवाई करतोय. अशा वेळेला पोलीस विभागाने देखील ज्या कोणावरती आपण कारवाई करतो त्यांचे डॉक्युमेंट ताब्यात घेणं, तो हॉकर्स इलिगल असेल लिगल असेल तो हा प्रश्न नक्कीच ते महानगरपालिका ठरवेल. परंतु त्यांच्यावरती कारवाई करत असताना त्यांचे डॉक्युमेंट ताब्यात घेणं आणि त्यांची सगळी इन्फॉर्मेशन घेणं ही देखील सूचना आज आपण केलेली आहे. संजय केनेकर. सन्माननीय सभापती महोदय, अत्यंत संवेदनशील विषय लक्षवेधीच्या माध्यमातून
आमचे सन्माननीय नेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहापुढे आणला. मी त्यांचं खरं तर प्रथम आभार मानतो. निश्चितपणे अत्यंत संवेदनशील हा विषय यासाठी म्हणतो की छोटे छोटे व्यवसाय, हॉकर्स,